नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपल्याला बहुतेकांचे फोन आले, बहुतेक पेशंट आपल्याकडे आले. प्रत्येकजण काय म्हणतात, मॅडम आम्ही थंडीच्या दिवसामध्ये काय खावे, थंडीच्या दिवसामध्ये काय खाल्ल्यामुळे आमचा सेक्स स्टॅमिना वाढेल. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक सुंदर पदार्थ सांगणार आहे. ते खाल्ल्यामुळे तुमचा सेक्स 100% वाढेल. तो पदार्थ जर खाल्ला, तुमच्या शरीरामध्ये जी हार्मोनची पातळी आहे, हार्मोन कोणतं? टेस्टेस्टेरॉन वाढण्यासाठी तुम्ही आहारामध्ये कोणता पदार्थ घ्यावा याविषयी आपण बोलणार आहोत. आयुर्वेदामध्ये आहाराला फार महत्त्व आहे. थंडीच्या दिवसामध्ये आपली पचन संस्था फार सुंदर असते. म्हणजे एवढी भूक लागते, आपण 3 वेळा जेवलं तरी भूकच लागते. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, पावसाळ्यामध्ये ही जेवण जात नाही. म्हणजेच काय, थंडीमध्ये योग्य आहार घेतला तर तुमचा सेक्स स्टॅमिना पण वाढतो, तुम्ही जास्त संभोग करू शकता. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्या आहारामध्ये असा कोणता पदार्थ घेतला तर तुम्हाला फ्रेश वाटेल, तुम्हाला ऊर्जा निर्माण होईल. तो पदार्थ म्हणजे लसूण. आयुर्वेदामध्ये लसणाला फार महत्त्व आहे. लसणामध्ये 5 रस असतात, परंतु काही लोक लसूण खात नाहीत, कांदा खात नाहीत. तर त्यांनी काय खावं? त्यांच्यासाठीही निसर्गाने असा एक पदार्थ बनवला आहे, ते खाऊ शकतात. आपल्या पुरुषांच्या शरीरामध्ये काही हार्मोन असतात. कोणतं हार्मोन? महत्वाचं म्हणजे टेस्टेस्टेरॉन. ते हार्मोन कुठं तयार होतं? पुरुषांच्या अंडाशयामध्ये. अंडाशयामध्ये हार्मोन तयार झालं, त्यामुळे काय होतं? तुमचं लिंग ताठ होतं, तुम्हाला इरेक्शन येतं आणि संभोग तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. थंडीच्या दिवसामध्ये बहुतेकांना सेक्स करायची इच्छा होते. का? कारण थंडी वाजत असते आणि तुमचे जे अंडाशय असतात ते थंड असतात. अंडाशय म्हणजे शुक्राणूचा गुणधर्म काय? शीत. तुम्ही जर अंडाशयावर गरम पाणी टाकलं, गरम पाण्याने आंघोळ केली, उन्हामध्ये काम केलं तर तुमचे अंडाशय बारीक होतात. थंडीमध्ये अंडाशय फार सुंदर असतात, त्यांना थंड वातावरण आवडतं. त्यामुळे बहुतेक कपल हे थंडीमध्येच किंवा थंड ठिकाणीच हनीमूनला जातात. त्यामुळे थंडीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. थंडीचा फायदा घेताना आपल्याला संभोग तर जास्त करायचा आहे, आपल्यामध्ये स्टॅमिना पण पाहिजे. म्हणून प्रत्येक पुरुषाने काय केलं पाहिजे सांगा बरं मला. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल, मॅडम आम्हाला कधी सांगताय काय खायचं काय नाही, परंतु तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपण काय खायचं, त्यामुळे आपला स्टॅमिना वाढेल. ते खाल्ल्यानंतर तुम्ही कसा संभोग करू शकाल. तो महत्वाचा पदार्थ म्हणजे कोणता? लसूण. जो कोण लसूण खात नाही त्यांनी काय खायचं? आवळा. आवळा ही फार सुंदर आहे. आवळ्यामध्ये ही 5 रस असतात. ते 5 रस घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सप्तधातू छान वाढतात आणि आपल्याला संभोग करायची इच्छा होते. म्हणून मित्रांनो, आहारामध्ये रोज तुम्ही लसणाचा, आवळ्याचा वापर करा. वापर केल्यामुळे तुम्हाला हृदयाचे कार्य सुधारते, किडनीचे कार्य सुधारते, पचन संस्था चांगली होते, पोटामध्ये जंत होत नाही, तुमच्या स्किनला ग्लो येतो, तुम्हाला ताकद येते, म्हणजे मर्दांगी येते. शिवाय तुमचं लिंगामध्ये साहजिकच जर आपलं अंडाशयामध्ये शुक्राणू तयार झाले, लिंगामध्ये ताकद येईल, लिंग ही लांब होईल, जाड होईल, तुकतुकीत होईल, तुमचे शरीरातले सगळे हार्मोन वाढतील. त्यामुळे मित्रांनो, हाच पर्याय आहे. तुम्ही रोज 2 पाकळ्या जेवताना कच्चा लसूण खा. सकाळी संध्याकाळी घेतला तरी चालेल.
त्या लसणाने उष्णता होत नाही, पित्त वाढत नाही आणि स्टॅमिना वाढतो. त्यामुळे मी सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते. आपण लसूण खा आणि लिंगाला ताठरता आणण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल फक्त लसूण आणि आवळाच. नाही, आणखी एक छान पदार्थ आहे, तो म्हणजे दूध. दूध म्हणजे काय? संध्याकाळी दूध गरम करा, त्यामध्ये विलायची पावडर टाका, त्यामुळे दुधाचा वासही सुंदर येईल आणि तुम्हाला दूधही प्या वाटेल. दुधाचंही पचन होईल, म्हणजे अपचनाचा त्रास होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, रोज संध्याकाळी दूध गरम करा, त्यामध्ये वेलची पावडर टाका आणि स्वतः पण प्या आणि तुमच्या पत्नीलाही द्या. संभोग करताना जसे तुम्ही महत्वाचे आहात तशी तुमची पत्नी, मैत्रीण दोघांनीही पोटभर दूध, पोटभर म्हणजे अर्धा ग्लास, कपभर एवढं दूध घ्या. आणखी एक मित्रांनो, मला काय सांगायचे, रात्री दूध घेतलं, लसूण खाल्ला, आवळा खाल्ला एवढंच नाही. रोजच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्या असू द्या, तुमचे प्रोटीन असू द्या, फायबर असू द्या, डाळी असू द्या, कोणत्याही प्रकारची डाळ खाल्ली तरी तुम्हाला प्रोटीन भेटेल आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर व्हिटॅमिन भेटतील. आणि आणखी जेवणाबरोबर कांदाही फार महत्वाचा आहे. कांद्याचा गुणधर्म शीत आहे. शुक्राणू तयार होण्यासाठी कांद्याचा फार फायदा होतो. मित्रांनो, जेवणाबरोबर अर्धा तरी कांदा खा. काही लोकांना कसं वाटतं, कांदा खाल्ला की तोंडाचा घाण वास येतो. तसं नव्हे. ब्रश करा, गुळण्या करा, बडीशेप घ्या, विलायची खा. परंतु तुम्ही सेक्स जर तुम्हाला वाढवायचा असेल तर कांदा, लसूण, आवळा, दुधामध्ये विलायची पावडर, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त आहार हे सगळं घ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रेस कमी घ्या. 7-8 तास मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 7 किंवा 8 तास झोपा, आहार व्यवस्थित घ्या, 30-40 मिनिटं चालत जा, प्राणायाम करा, योगासनं करा. थंडीमध्ये जेवढी तुम्ही ताकद कमवाल ती उन्हाळ्यामध्ये कमवू शकत नाही. उन्हाळ्यामध्ये संभोग करावा वाटत नाही. पूर्वजांनी पहिल्यापासून बघा, उन्हाळ्यामध्ये लग्न असतात आणि कपल हिवाळ्यामध्ये जातात हनीमूनला. त्याचं कारण काय? आपला शुक्राणू थंड असतो आणि योनी ही गरम असते. ज्यावेळेस त्यांचं मिलन होतं त्यावेळेस सुंदर छान मुलाचा जन्म होतो आणि तुमची सृष्टी ही निर्माण होते. संभोग नसेल तर तुम्ही, मी, आपले छोटे मुलं, नातेवाईक कोणीही तयार झालं नसतं. त्यामुळे संभोग करताना आहाराकडे लक्ष द्या, विहाराकडे लक्ष द्या. आणि ह्यामधूनही तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं नाही तर मी स्वतः डॉक्टर शारदा त्र्यंबके आपल्याला व्यवस्थित चांगले औषधं देण्याचा प्रयत्न करेल. आपल्याकडे जेवढे पेशंट आले त्यांना सगळ्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे. काहींना आपण पिशॉट थेरपी केली, काहींना आपण मेडिसिन दिले, काहींना काही मेडिसिन न देता त्यांना आहार कसा घ्यावा हे मी सांगितलं. परंतु वयानुसार काही वेळेस आहाराचा फायदा होत नाही, म्हणून मेडिसिन घेणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी असं काय खाल्ल्यानंतर सेक्स कमी होतो हे मी सांगणार आहे. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.